नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि अस्सल गावरान पद्धतीचा मटण रस्सा। चला तर मग वेळ न घालवता आपण मटण रस्सा तयार करूया। इथे मी मटण रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो मटण घेतलेले आहे। मटण मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे मॅरिनेट करून ठेवूया। यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा हळद, परत त्यामध्ये 1 चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा एकत्र वाटलेला ठेचा पण टाकून घेऊया। आता हे सर्व एकत्र मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। पण मटणाला सगळीकडे व्यवस्थित मीठ, हळद लागली पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घ्या आणि साइडला 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्या। मटण करण्यासाठी गॅसवर मी इथे मातीचं भांडे ठेवले, त्यामध्ये 1 माप तेल ओतून घेतलं। आता त्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकून घेते, छानपैकी परतून घेते कांदा। त्यामध्येच थोडीशी मी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे तेलातच, म्हणजे आपल्या रस्स्याला छानपैकी टेस्ट येते। मातीच्या भांड्यामध्ये मटण शिजवल्याच्या नंतर मटणाला खूप छान अशी टेस्ट येते। आता कांदा छानपैकी लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण जे मॅरिनेट 10 ते 15 मिनिटं करून ठेवलं होतं मटण ते टाकून घेऊया आणि अशा प्रकारे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं मटण। 5 ते 10 मिनिटं छानपैकी तेलामध्ये परतले आहे। आता त्यावर प्लेट झाकून देते आणि त्यावर पाणी ओतून ठेवते। बघा, मटणामध्ये जर ओपन मटण शिजवायचं असेल तर पाणी ओतायचं नाही, अशा प्रकारे प्लेटवर पाणी ओतून ठेवायचं। आणि जर कुकरला करणार असाल तर सेम अशीच प्रोसेस करायचंय, पण कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं। प्लेट झाकून 10 ते 15 मिनिटं झाले, तुम्ही इथे बघू शकता मटणाला स्वतःच पाणी किती छान असं सुटलेलं आहे। आता हे मटण शिजण्यासाठी कंप्लीट मला 1 तास लागलेला आहे। कुकरपेक्षा पातेल्यात किंवा अशा मातीच्या भांड्यामध्ये मटण जर शिजवून घेतलात तर खूप टेस्टी होतं। इथे थोडंसं पाणी ओतून परत मी प्लेट झाकून ठेवलेले आहे। प्लेट झाकून परत 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान असं पाणी सुटलेलं आहे मटणाला। आता अशाच प्रकारे मटण शिजवून घ्यायचं। गॅस हा मीडियमच ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा, म्हणजे छानपैकी मटण शिजलं जातं। इथे मी बघत आहे मटण शिजलंय का, पण मटण शिजलेलं नाही, थोडंसं हलकच शिजत आलेलं आहे। मटण शिजत आहे तोपर्यंत मसाला करूया। अर्धा कांदा चिरलेला घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे ओलं खोबरं घेतले, 2 चमचे तीळ घेतले, 1 चमचा खसखस टाकून घेतली। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया। त्यामध्ये 1 तुकडा दालचिनी टाकले। आता आपण मटणामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे, कारण की मटण आता चांगलं शिजत आलेलं आहे। मटणाचा इथे थोडासा सपक रस्सा काढण्यासाठी त्यामुळे त्यावर परत 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून झाकून ठेवून गरम झाले की ते पण ओतून घेतले। आता आपलं मटण सूप पण तयार झालेलं आहे आणि छानपैकी मटण पण शिजलेलं आहे। उघडं असं मटण जर शिजवलात ना कढईमध्ये तर खूप टेस्टी लागतं। आता आपला मसाला थोडा परतत आलेला आहे, त्यामध्ये दगडफूल टाकून घेतले, स्टार फूल पण टाकून घेतले। आता त्यामध्ये थोडंसं शहाजिरं पण टाकले आणि थोडंसं अद्रक, लसूण वाटलेलं आहे ते पण टाकून थोडंसंच परतून घेतले। आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्सरला फिरवून घेते। आता त्याच कढईत आपण भाजी करणार आहोत। स्वच्छ करून घेतली कढई, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेते। तेल आता गरम होत आले, त्यामध्ये अर्धा कांदा खिसलेला टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे आमटीमध्ये जर खिसलेला कांदा टाकला तेलामध्ये तर खूप छान टेस्ट लागते। आता तो मसाला जो आहे वाटून घेतलेला तो मी टाकून घेतला। आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा। मसाल्यात काळं तिखट टाकून घेतले चवीनुसार, त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा लाल तिखट पण टाकले। आता थोडीशी हळद टाकून घेतली अर्धा चमचा,
धनेपूड 1 चमचा टाकून घेतले. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे आपली आमटी खूप छान लागते. काळं तिखट टाकल्याच्या नंतर थोडंसं लाल तिखट यासाठी टाकायचं की भाजीला छानपैकी कलर येतो. आता इथे मी 2 चमचे मटण मसाला पण टाकून घेतला. आता हे सर्व व्यवस्थित छानपैकी परतून घेतले. तुम्ही इथे बघू शकता तेल सुटलेले आहे मसाल्याला. मी इथे थोडासा मालवणी मसाला पण अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे. यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकून घेऊया. आता व्यवस्थित छानपैकी मटण असं परतून घ्यायचं तेलामध्ये, मसाल्यामध्ये मस्त मिक्स होतं. आता मिठाचा रस्सा 1 वाटी साईडला काढून घेतले आणि सर्व मटण कढईमध्ये टाकून घेतले. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं भांड्यामध्ये पाणी ओतून परत ते पाणी पण ओतून घेतलेलं आहे मटणामध्ये. आता ते छानपैकी मटण रस्सा शिजत आलाय, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही इथं बघू शकता किती छान असं मटण आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर एकदम टेस्टी मटण खायचं असेल तर मातीच्या भांड्यामध्ये एकदा मटण करून बघा, किती छान टेस्ट लागते ते. बघा इथे मस्तपैकी झणझणीत असा मटण रस्सा तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.